हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत ॲनिमल टिश्यू क्लास 11थमधील 10th चॅप्टर आहे. लास्ट लेक्चरला आपण ह्या टॉपिकला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं. ॲनिमल टिश्यू म्हणजे काय असतात, कशा प्रकारे ॲनिमल टिश्यू तयार झालेले असतात. त्याचबरोबर आपण त्यामध्ये सिम्पल इपिथेलियम टिश्यू याला आपण सुरुवात केली होती. सिम्पल इपिथेलियम टिश्यू त्याचे आपण टाईप्स बघत आहोत. त्यामध्ये स्क्युमस इपिथेलियम आणि क्युबायडल इपिथेलियम हे दोन आपण टिश्यूचे टाईप पाहिले होते. ज्यांनी ह्या लेक्चरचा अभ्यास केला नाही त्यांनी तर आय बटनवरती क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लेक्चरचा अभ्यास करा. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कोलिम्युलर इपिथेलियम आणि सिलिएटेड इपिथेलियम. कशा प्रकारे ह्या टिश्यूची अरेंजमेंट केलेली असते आणि ते टिश्यू कसे वर्क करत असतात, त्यांचं फंक्शन काय आहे हे आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. ॲनिमल टिश्यू. ओके, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व आवडल्यास नक्की शेअर करा. बघा, कोलिम्युलर इपिथेलियम टिश्यू म्हणजे त्यांच्या नावावरूनच त्या टिश्यूचं शेप किंवा त्यांचं काय स्ट्रक्चर आहे ते आपल्याला कळेल. कोलिम्युलर म्हणजे त्या टिश्यू किंवा ते टिश्यू कसे अरेंज केले तर पिलर लाईक म्हणजे त्यांच्यामध्ये कॉलमसारखं अशा प्रकारे पिलर सारख्या सेल तिथं आपल्याला दिसून येत असतात. म्हणून आपण त्याला कोलिम्युलर इपिथेलियल टिश्यू म्हणत असतो. बघा, कोलिम्युलर इपिथेलियममध्ये त्यांचा सेलची अरेंजमेंट ही पिलर लाईक केलेली असते. म्हणजे असे कॉलमसारखे पिलरसारखे आपल्याला तिथं सेल्स दिसून येत असतात. त्या बेसमेंट मेम्ब्रेनवरती त्या सेलची अरेंजमेंट अशा प्रकारे केलेली असते. म्हणून त्याला आपण म्हणतो कोलिम्युलर इपिथेलियम टिश्यू. त्यामध्ये बघा कशा प्रकारे असते तर त्यांचा जो काय एक इनर एंड, द इनर एंड ऑफ द सेल्स आर नॅरो व्हाईल द फ्री एंड्स आर द ब्रॉड अँड फ्लॅट. म्हणजे बघा त्यांचा जो काय इनर म्हणजे अशा प्रकारे त्यांची आपण अरेंजमेंट दिसून येते. म्हणजे बघा त्यांचा जो काय इनर एंड आहे तो कसा नॅरो दिसतो आपल्याला, ह्या सेलचा टाईप बघतो आपण. आणि जो काय फ्री एंड आहे तो कसा आहे, ब्रॉड आहे आणि तो फ्लॅट सारखा म्हणजे फ्लॅट स्ट्रक्चर तिथं तयार झालेलं असतं. अशा प्रकारे त्या सेलची अरेंजमेंट केलेली असते. त्यामध्ये कॉम्पॅक्ट त्यांचं अरेंजमेंट आपल्याला इथं दिसून येते. त्यांचा फ्री सरफेस शोज द मायक्रोव्हिली म्हणजे त्यांच्या फ्री सरफेसवरती म्हणजे जो काय वरचा सरफेस आहे त्यामध्ये काही मायक्रोव्हिलाय असतात. म्हणजे अशा एक हेअर लाईक प्रोजेक्शन किंवा बारीक बारीक अशा प्रकारचे स्ट्रक्चर इथं आपल्याला दिसून येत असतात. त्याला म्हणतो आपण मायक्रोव्हिली. बघा, ह्या टिश्यूची अरेंजमेंट कशा प्रकारे केलेली आहे तर त्यांच्यामध्ये एक पिलर लाईक स्ट्रक्चर आहे. त्याचबरोबर त्यांचा फ्री एंड हा ब्रॉड आहे आणि जो काय नॅरो एंड आहे तो इनर मेम्ब्रेनचा जो काय इनर साईडचा जो काय लेअर आहे तो नॅरो आहे. त्यांच्या फ्री एंडवरती मायक्रोव्हिलाय दिसणार आहेत आणि त्यांच्यामध्ये जो काय न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस ओव्हल अँड ओव्हल तिथं आपल्याला न्यूक्लियस दिसतोय. ओव्हल अशा प्रकारचा तिथं न्यूक्लियस आहे. अँड द लोअर हाफ ऑफ द सेल म्हणजे सेलच्या साईडला म्हणजे डाऊन साईडला म्हणजे हाफ साईडला तिथं लोअर साईडला आपल्याला तिथं त्यांच्या न्यूक्लियसची अरेंजमेंट तिथं आपल्याला दिसून येत असेल. बघा, ह्या टिश्यूची अरेंजमेंट कशा प्रकारे दिसते तर त्यामध्ये आपल्याला दिसणार की जो काय सरफेस एरिया आहे तो सरफेस एरिया सिलिएटेड दिसतो आपल्याला. तिथं मायक्रोव्हिलाय तिथं आपल्याला दिसून येणार आहेत. त्याचबरोबर तिथं नॉन सिलिएटेड कोलिम्युलर इपिथेलियम आहे. म्हणजे जो काय इथं जो काय लेअर दिसतो इतकाच जो काय टिश्यूचा सेलचा टाईप आहे तो कसा आहे नॉन सिलिएटेड सिम्पल इपिथेलियम किंवा सिम्पल कोलिम्युलर टिश्यू आपल्याला दिसणार आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये काही सेल ह्या कॉम्पॅक्टली अरेंज केलेले असतात. त्यामध्ये गॉबलेट सेल दिसतो आपल्याला. ह्या म्युकस सेल सिक्रेटिंग असणार आहेत, त्या म्युकस सेल सिक्रेट करत असतात. त्याचबरोबर त्यामध्ये ॲब्सॉर्प्शिंग सेल आहेत, ह्या ॲब्सॉर्प्शनचं फंक्शन करत असतात. ॲब्सॉर्प्टिव्ह सेल आहेत आणि त्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू एक आपल्याला तिथं लेअर दिसतोय. बघा, कनेक्टिव्ह टिश्यू हा ह्या सेलवरती बेसमेंट मेम्ब्रेन अरेंज केलेलं असतं आणि ह्या बेसमेंट मेम्ब्रेनवरती आपल्या ह्या कॉलिम्युलर सेल किंवा कॉलिम्युलर इपिथेलियमची तिथं अरेंजमेंट आपल्याला इथं दिसून येत असते. लक्षात आलं का? अशा प्रकारे तिथं आपल्या कॉलिम्युलर इपिथेलियमचं अरेंज आहेत. बघा, त्यांचं फंक्शन काय काय आहे तर त्यांचं सिक्रेशन फंक्शन आहे, ॲब्सॉर्प्शन एक आहे. अशा प्रकारचे मेन फंक्शन तिथं दिलेत. सिक्रेशन करणे म्हणजे आता इथं आपण जे काय बघितलं की म्युकस सिक्रेशनचं काम असणार आहे. हा एक आपल्या गटचा म्हणजे आपल्या इंटेस्टाईनचा एक TS आहे आपल्याला. ह्या TS मध्ये बघा की ह्या ठिकाणी ह्या सेलची अरेंजमेंट केलेली असते. इथं त्या सेल आढळतात. ठीक आहे, त्यांचं फंक्शन सांगितलं की ॲब्सॉर्प्शन म्हणजे फूड मटेरियल जे काय आपण स्टमकमध्ये डायजेस्ट झालेलं असतं त्याला ॲब्सॉर्ब करायचं काम हे करत असतात. त्याचबरोबर काही गॉबलेट सारख्या सेल असतात त्या म्युकस सिक्रेट करत असतात. डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करणाऱ्या सेल्स तिथं आपल्याला फाउंड होतात. हे त्यांचं तिथं फंक्शन आहे. हे कुठं सापडतं तर इनर लाइनिंग ऑफ द इंटेस्टाईन म्हणजे आपल्या ह्या इंटेस्टाईनच्या जे काय इनर लाइनिंग आपल्याला दिसतंय की त्यामध्ये आपल्याला ह्या प्रकारचे टिश्यू आपल्याला फाउंड होत असणार आहे. गॉल ब्लॅडरमध्ये म्हणजे सिक्रेशनचं फंक्शन तिथं बाईल सिक्रेशन करणारं लिव्हरपासून जे काय सिक्रेशन होत असतं ते इथं आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर गॅस्ट्रिक ग्लॅन्ड म्हणजे आपल्या स्टमकमध्ये इंटेस्टाईनमध्ये ज्या काय ग्लँड फाउंड होते त्या इंटेस्टायनल ग्लँड त्या ठिकाणी हे
अशा प्रकारचे कॉल्युम्युलर इपिथेलियम टिश्यू हे फाउंड होत असतात. लक्षात आलं का? इट इज द कॉल्युम्युलर इपिथेलियम टिश्यू. इट इज द one type of the column like or pillar like cells are found in type of the tissue. नेक्स्ट टाईप आहे आपल्याकडे सिलिएटेड इपिथेलियम टिश्यू. बघा ह्यामध्ये पण कॉलम सारख्या सेल आपल्याला इथं बसणार आहेत. ठीक आहे, कॉलम सारख्या स्टेज आहेत. म्हणजे सेल्स ऑफ दिस टिश्यू आर क्युबायडल ऑर कॉल्युम्युलर. म्हणजे तिथं सेल कशा असणार आहेत? क्युबायडल सेल असू शकते. ठीक आहे, जर आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं त्या क्युबायडल सेल तिथं असू शकणार आहेत किंवा ह्या कॉलम सारख्या टिश्यू सेल तिथं असणार आहेत. अशा प्रकारच्या सेल आहेत. पण त्यांच्यामध्ये एक इंटरेस्टिंग फंक्शन काय आहे, तर त्या सेलवरती आपल्याला अशा प्रकारच्या सिलिया दिसणार आहेत. ठीक आहे, सिलिया इट इज द हेअर लाईक प्रोजेक्शन, हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन द सेल सरफेस. सेलच्या त्या सरफेसवरती असणारं एक फंक्शन स्ट्रक्चर आहे तिथं, सिलिया आपण त्याला म्हणतोय. ठीक आहे, बघा ह्या टिश्यूची अरेंजमेंट कशा प्रकारे, सेल आहेत, त्या सायटोप्लाझम दिसतो आपल्याला, न्यूक्लियस आहे लोअर मोस्ट साईडला, त्याचबरोबर बेसमेंट मेम्ब्रेन इथं अरेंजमेंट केलेली आपल्याला दिसणार आहे. बघा ह्यांच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, त्यांचा फ्री एंड ऑफ द सेल ब्रॉड व्हाईल द नॅरो एंड आज रेस्ट बेसमेंट. म्हणजे ते स्ट्रक्चर आहे. फ्री एंड जो आहे तो ब्रॉड आहे, नॅरो एंड आपल्याला बेसमेंटला अटॅचमेंट केलेलं असतं आणि त्यांच्या फ्री एंडवरती हेअर लाईक सिलिया तिथं प्रेझेंट आहेत. ओके, हे त्यांचं अरेंजमेंट आहे. आता त्या फंक्शन काय असेल, त्या सेलचं किंवा त्या सिलियाचं काय फंक्शन असणार आहे, टू क्रिएट द मुवमेंट ऑफ द मटेरियल. म्हणजे त्या आपल्या बॉडीमध्ये काही मटेरियल आलं असेल तर त्याची मुवमेंट करण्यासाठी. बघा इथं अरेंजमेंट तुम्हाला दिसणार आहे. आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये आपल्याला ज्या सिलिया असते त्याचं स्ट्रक्चर बघतो आपण तिथं, की ह्या सिलियाचं फंक्शन काय असणार आहे, तर काही मटेरियलला मुवमेंट करणे. बघा आता काय मुवमेंट असणार आहे ते सांगतो तुम्हाला. तर जर आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये एखादा डस्ट पार्टिकल आला असेल किंवा म्युकस जो प्रेझेंट असतोय, त्या म्युकसला किंवा डस्ट पार्टिकलला आपल्या नेसल कॅव्हिटीमधून बाहेर टाकून द्यायचं काम ह्या सिलियाद्वारे केलं जातं. कळतंय का? रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये जर एखादा डस्ट पार्टिकल आला असेल तर तो ह्या सिलियरी मुवमेंट मार्फत, म्हणजे ह्या सिलिया अशा मुवमेंट करत असतात आणि त्या मुवमेंट करून त्या डस्ट पार्टिकलला बॉडीच्या बाहेर थ्रो करत असतात. म्हणजे टू एबल द प्रिव्हेंट द एंट्री ऑफ द फॉरेजन पार्टिकल इन ट्रॅकिया. ट्रॅकियामध्ये त्या डस्ट पार्टिकलला, फॉरेजन पार्टिकलला बाहेर थ्रो करण्याचं काम आहे ते. अजून काय, पुश द ओहम थ्रू आउट द ओहिडक्ट. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तुम्हाला ओहिडक्ट माहीत असेल. ठीक आहे, ओहिडक्ट अशा प्रकारे तिथं अरेंजमेंट केलेली असते. ठीक आहे, दिस इज द ओव्हरी. ओके, ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. ह्यामध्ये इथं जो काय ओहम तयार झालेला असतो, ठीक आहे, ओव्हरीमध्ये जो काय ओहम तयार होत असतो तो ओहम ओहिडक्टमध्ये पास करण्यासाठी या ठिकाणी ह्या सिलिया प्रेझेंट असतात. ठीक आहे, लक्षात आलं का? ओहिडक्टमध्ये त्या ओहमला मुवमेंट देण्यासाठी, ठीक आहे, ओहिडक्टमध्ये ओहम जो तयार झालेला असतो त्या ओहमला पुढे पुश करण्यासाठी टुवर्ड द युटेरस ह्या ठिकाणी त्यांची मुवमेंट, ह्या सिलियाची मुवमेंट आपल्याला दिसून येत असते. अशा प्रकारे आपण त्या सिलियाचं फंक्शन बघतोय. कळालं का फंक्शन काय काय होतं? त्याचबरोबर कुठं आहे अजून त्यांचं फंक्शन, ते फूड द इनर लायनिंग ऑफ द बकल कॅव्हिटी. म्हणजे फ्रॉगच्या बकल कॅव्हिटीमध्ये पण ते फाउंड होत असतात, त्या फूड पार्टिकलला, फूड मटेरियलला पुढे ढकलण्यासाठी. त्याचबरोबर नेसल कॅव्हिटीमध्ये असणार आहे, आत्ताच पाहिलं आपण, ट्रॅकियामध्ये आणि ओव्हिडक्टमध्ये. अशा ठिकाणी ह्या सिलिएटेड इपिथेलियम पासून तयार झालेले लेअर तिथं आपल्याला फाउंड होत असतात आणि त्यांचं फंक्शन आहे टू क्रिएट द मुवमेंट इन द मटेरियल ऑफ बॉडी. ॲनिमलच्या बॉडीमध्ये एखाद्या पार्टिकलची मुवमेंट करण्यासाठी, त्याला पुढे ढकलण्यासाठी, काहीतरी त्यांच्यामध्ये मुवमेंट करण्यासाठी ह्या सिलिया असतात. सिलियरी मुवमेंट म्हणतो आपण त्या सिलियाच्या मुवमेंटला. त्या सेलच्या कॉल्युम्युलर असतील किंवा क्युबायडल सेल असतील, त्या सेलच्या फ्री एंडवरती प्रेझेंट असणाऱ्या ह्या सिलिया आहेत. ओके, इट इज द सिलिएटेड इपिथेलियम. ओके, बघा आपण काय काय पाहिलं आता, स्क्विमस इपिथेलियम, क्युबायडल इपिथेलियम, त्याचबरोबर कॉल्युम्युलर इपिथेलियम अँड सिलिएटेड इपिथेलियम. नेक्स्ट लेक्चरला आपण ग्लँड्युलर इपिथेलियम, सेन्सरी अँड जर्मायनल इपिथेलियम ह्या 3 पॉईंटचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही लगेच मला कमेंटमध्ये विचारा किंवा टेलिग्रामवरती तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन मेसेज करा. व व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. समजलं असेल तर नक्की शेअर करा. काही डाऊट असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्या 3 टिश्यूचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपल्याला कंपाऊंड इपिथेलियम, कनेक्टिव्ह टिश्यू, त्याचबरोबर जे काय मस्क्युलर टिश्यू आहेत, नर्वस टिश्यू आहेत, ह्या पॉईंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, थँक्यू.